अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. चला तर मग पाहूया काय आहे आज तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामीचं मार्गदर्शन. जर व्हिडिओ आवडला, मार्गदर्शन मिळालं तर श्री स्वामी समर्थाची कमेंट नक्की करा आणि एक लाईक करायला विसरू नका. जर तुम्ही वर दिलेल्या पर्यायाला स्पर्श केला असेल तर पाहूया तुमच्यासाठीचे आजचे स्वामी मार्गदर्शन. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे, देव आपल्याला दुःखात मदत करत नाही. मी इतका दुःखात आहे, अडचणीत आहे, तरीही देव मदत का करत नाही? इतके चांगले वागतो, देवाचे नामस्मरण करतो, तरीही देव माझ्या मदतीला धावून का येत नाही? इतर व्यक्ती या मनाप्रमाणे वागतात, कधी देवाचे काही करत नाहीत, मंदिरात जात नाही, तरीही देव त्याच्या दुःखाच्या वेळी देव त्याच्या मागे उभा असतो. पण माझ्यावर जेव्हा दुःख येते तेव्हा देव माझ्या मागे का उभा राहणार नाही? धीर धर, सगळं करू शकतो तर मग फक्त एका विचारावर माझा जीवन व्यवस्थित का करू शकत नाही? माझ्या जीवनात इतकी संकटे अडचणी असतात, देव स्वतः प्रकट होऊन माझ्या जीवनातील अडचणी दूर का करत नाही? चमत्कार का दाखवत नाही? सगळ्यात पहिल्यांदा मनातून हा गोड गैरसमज काढून टाका की देव दुसऱ्याची मदत करतोय पण माझी नाही. लक्षात घ्या, विहिरीचे पाणी सर्व पिकांना सारखंच असतं, तरी पण कारलं कडू, ऊस गोड, चिंच आंबट होते. हा द्वेष पाण्याचा नाही तर बियाचा असतो. तसेच भगवंत सुद्धा सर्वांशी सारखाच असतो, दोष तुमच्या कर्माचा असतो. अर्जुन हा श्रीकृष्णाचा इतका प्रिय भक्त असून सुद्धा अर्जुनालाही स्वतः रणांगणात उतरून युद्ध करावं लागलं होतं. म्हणजे देव सुखात व दुःखात दोन्ही वेळेत आपल्याबरोबर असतो. पण आपले काम आपल्यालाच करावे लागतात, तेव्हाच त्याचं फळ मिळतं. दे रे हरी खाटल्यावरी असं म्हणून पोट भरत नाही. हरी देईल पण त्यासाठी आपल्याला आपले हातपाय हलवावे लागतात. नुसतं बसून काही होणार नाही. लक्षात घ्या, देव उपायाला नाही तर प्रयत्नाला साथ देतो आणि कष्टाला फळ देतो. फक्त एकच करा, आपल्या मुखात नित्य स्वामीनाम घेऊन यावर चित्त स्थिर ठेवायचं आहे आणि स्वामी सतत माझा विकास करत आहेत, स्वामी मला मार्गदर्शन करत आहेत, हा अभेद अतूट विश्वास ठेवून स्वामी संकल्पनाप्रमाणे कार्य करायचे आहे. बघा, यश निश्चित मिळेल. आणखीन एक गोष्ट, बऱ्याच स्वामी सेवेकरीच्या घरी स्वामीची आरती होत नाही. कृपा आरती करत जा, कारण जेव्हा आपल्या घरात आरती चालू असते तेव्हा महाराजाची कृपादृष्टी आपल्यावर पडते. जीवनातील अशक्य गंभीर वर्णन सुटणारे प्रश्न सहज मार्गी लागतात. कोणतेही कारण असो, रागवू नका, चिडू नको, मोठ्याने बोलू नको, मन शांत ठेव, विचार कर, नंतर अंमलबजावणी कर. विचार हे एक विलक्षण शक्ती असून तुझं भलं करण्याचं प्रचंड सामर्थ्य तुझ्या विचारात आहे. म्हणून तो विचार बदल, म्हणजे तुझं आयुष्य बदलेल. आणि स्वतःला कमी समजू नको. तू इतका सामर्थ्यशाली आहे की कोळशालाही हिरा बनवू शकतो. शांत बसून निरीक्षण करायला शिका. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणे गरजेचं नसतं. इतरावर अवलंबून राहणारा शहाणपणाचा नाही, तर शहाण्या माणसाने स्वतःच्या पायावर उभे राहून काम केले पाहिजे. हळूहळू सर्व काही ठीक होईल. मनाची आर्थिक स्थिती कितीही चांगली असेल तरी जीवनाचा खरा अनमोल घेण्यासाठी त्याची मनस्थिती नीट असावी लागते. जर एका जोकवर तुम्ही पुन्हा हसू शकत नाही तर मग ज्याने तुम्हाला दुखवलं आहे त्याच्यासाठी पुन्हा पुन्हा का रडत आहात? वेळ लागेल. जर तुम्ही कुठलीही नवीन सुरुवात केली असेल तर असं समजू नका की
असे लगेच होईल. सगळं सुरळीत होईल. सगळं सुरुवातीला कठीणच असतं. मेहनत करा, त्यानंतर तुम्हाला त्याचं रिझल्ट बघायला भेटेल. एका दिवसात काही होणार नाही. धीर सोडू नका. तुम्ही नक्की यशस्वी व्हाल, पण थोडा संयम बाळगा. लक्षात घ्या, आयुष्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय असतो की ज्या निर्णयामुळे सगळ्या भवित्याला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. अशा क्षणी कोणावरही अवलंबून राहायचं नाही. आपला निर्णय चुकेल किंवा कोणीतरी तो बिघडावे अशी परिस्थितीच निर्माण होऊ द्यायचं नाही. आणि घाबरू नकोस, तुझे चांगले दिवस लवकरच सुरू होणार आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचा एक लाईक प्रेरणा देतो आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी. जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर पाहूया तुमच्यासाठीचे आजचे मार्गदर्शन. लक्षात घे, ध्येयवादाला स्वतःच्या हृदयातील उतावीळपणाचे भय असते, म्हणून कोणत्याही कामात उतावीळपणा करू नका. गोष्टी बदलणार आहेत. अजून थोडे दिवस, अजून काही वेळ द्या. स्वतः मेहनत करत राहा, प्रयत्न करत राहा. तुम्हाला जे पाहिजे ते मिळणारच आहे. फक्त या वेळेस हार मानू नका. तुम्ही खूप जवळ आला आहात. आता इथे धीर सोडू नका. आयुष्यात असे खूप क्षण येतील जेव्हा वाटेल सगळं संपलं आहे, पण आपण स्वामीभक्त आहोत हे विसरायचं नाही. आणि एक शेवटचा प्रयत्न करून बघा, यश नक्की मिळेल. चला उठा आता. इथे लोक तुमच्या हारण्याची वाट बघत आहे. त्यांना सांगा आता तर कुठे जगायला शिकलो आहे. तुम्ही हारण्याची आशा सोडून द्या. अंतःकरणातून देवाची सेवा करा. कारण मानव बाहेरच्या स्वरूपात तो पण परमेश्वर हृदय पाळतो. जे तुम्ही पेरणार तेच उगवणार. त्यामुळे पेरताना विचार करून पेरा. लक्षात ठेवा, मी तुमच्या आयुष्यातले ते दुःख कमी करू शकतो जे तुमच्यावर दुसऱ्याने लादलं आहे, पण तुम्ही स्वतःच्या कर्माने जे ओढावून घेतले त्यातल्याला एक करूनही मला कमी करता येणार नाही. म्हणून कर्म सुंदर आणि स्वच्छ ठेवा. बाकी बघायला मी आहे. जर तुम्ही स्वामीचे प्रिय होऊ इच्छित असाल तर त्याच्याकडे काही मागू नका. त्यांनी जे दिलं आहे त्याच्याबद्दल त्याचे आभार माना. काही गोष्टी ओळखणे आता गरजेचे आहे. ओळखायला शिका. जे लोक तुम्हाला टाळायचे लोक गोड बोलून काम काढून घेतात, फक्त गरजेप्रमाणे संपर्क करतात, तुमच्या माघारी बोलतात, तुमच्यावर जळतात, तुमच्यासोबत राहून तुमची बदनामी करतात, फक्त नावाला मित्र आहे, कधीही साथ देत नाही. जितक्या लवकर नकारात्मक लोकांना आयुष्यातून हद्दपार कराल तितक्या लवकर यशस्वी व्हाल. प्रसंग कसाही असो, आपला तोल जाऊ देऊ नका. आपल्याला कितीही शाब्दिक अपमान केला तरी त्याला संयमाने आणि धैर्याने तोंड द्या. आपला स्वच्छ स्वभावच देवाला खूप आवडतो. ज्याच्या नशिबात अंधार आहे त्यांनी थोडा संयम बाळगा. उद्याचा उगवणारा सूर्यप्रकाश तुमचाच आहे, पण कोणी प्रोत्साहन करेल या भ्रमात कधीही राहू नका. कारण तुमचा ध्येय तुम्हाला गाठायचं आहे. सर्व आपलेच आहेत हा भ्रम मनातून काढून टाका. कट कारस्थान करणारी माणसं आपली जवळचीच आहे. कालही सत्य होतं आणि आजही तितकाच सत्य आहे. रस्त्यातील प्रत्येक गाडीला ओव्हरटेक करून पुढे जात असताना अगदी तसंच आयुष्यातील प्रत्येक अडचणींना ओव्हरटेक करून पुढे गेलास तर तुझी प्रगती निश्चित आहे. प्रयत्न सोडून देऊ नका. कधी कधी चाव्याच्या जुगाडात शेवटची चावी त्या कुलपाची असते. त्या कुलपामध्ये आपलं स्वप्न बंद असतं. जग जिंकायचं असेल तर भीतीवर मात करावीच लागेल. आयुष्य खूप कठीण आहे, पण तक्रार करून ते सोपे होणार नाही. म्हणून प्रयत्न करत राहा.
जेवढा वाईट दिवसाचा सामना कराल त्यापेक्षा दुप्पट चांगले दिवस कळवायला येतील. काही दिवसांनी अश्रू काढण्याची वेळ येऊ शकते. कोणी तुमचा सन्मान करो अथवा न करो, तुम्ही तुमचंच कर्तव्य करत राहा. करोडो लोक झोपेत असतात म्हणून सूर्य उगवायचं थांबत नाही. लक्षात घ्या, आपल्याला आयुष्यातल्या आपल्या एका दुःखामुळे जर आपण हताश होऊन बसलो तर आयुष्यात पुढे येणारं सुख आपल्यावर बसून निघून जातं. काहीच शक्य नाही. जे केलं ते सोडून द्यायचं आहे, त्याचा स्वीकार करा आणि जे घडवायचे त्यावर विश्वास ठेवा. जर प्रयत्न तगडे असतील तर नशिबालाही वाकावंच लागतं. कोणी साथ दिलं नाही म्हणून रडत बसायचं नसतं. संकटाच्या छाताड्यावर पाय देऊन आपलं अस्तित्व नव्याने निर्माण करायचं असतं. तू स्वतःला कमी समजत नाही तर जे तू करतोस ते दुसरा कोणीही करू शकत नाही. लक्षात घे, जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे मी असेल. सर्व काही ठीक होईल, सगळं मिळणार. फक्त थोडं संयम ठेव. प्रार्थनेमध्ये ताकद आहे नशीब बदलण्याचे. स्वामी असतात पाठीशी. चिंता कसली. संकटाच्या आयुष्यात कधीच हार मानायचं नाही, कारण तुम्ही एका अशा गुरूच्या छत्रछायेखाली आहात जे या ब्रह्मांडाचे निर्माते आहेत. आणि फार गंभीर बनून जगू नका. हे विश्व करोडो वर्षापासून आहे. कित्येक आले आणि कित्येक गेले. कोणा वाचून कोणाचं काही थांबत नाही. जे व्हायचे ते होतच राहणार. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक आणखी प्रेरणा देतं. आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. स्वामी सांगतात, बाळा, जाता जाता एवढंच सांगेन, मी परत येईन. पण बाळा, नेहमी लक्षात ठेव, तुझे कष्ट आता संपणार आहेत. उत्तर शोधायला तू योग्य मार्गावर आला आहेस. शब्द माझे तुझ्या आठवणीत ठेव. फक्त नीतिमत्ता साफ ठेव. काळजी करू नकोस, मी आहे. फक्त तुझं मार्ग चालत राहा. जर तू जिंकलास तर खरा ठरशील स्वामी भक्त. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.